मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 25व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत 1,00,000 रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार दीपावली अंकास जाहीर झाला आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रतिष्ठेचे हे पुरस्कार आज जाहीर केले. तसेच 2026 पासून डिजिटल स्वरूपातील दिवाळी अंक देखील स्पर्धेत सहभागी करून घेतले जातील, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी माध्यमांना दिली. राज्यस्तरीय दिवाळी अंकामध्ये अनेक वर्ष जे सातत्यानं दर्जेदार दिवाळी अंकाची परंपरा ही आपल्या सर्वांसमोर आणतायत. असं अशोक कोठावळेजींचा दीपावली या अंकाला पहिलं पारितोषिक म्हणजे 1,00,000 रुपये. त्यानंतर विवेक कोरडेजी यांचं मुक्त संवाद याला 50,000चं द्वितीय पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाच्यासाठी वसा हा सई पवारांचा बोरिवली यांचा आणि अक्षरलिपी सौ शर्मिष्ठा भोसले पुणे यांचा या 2 दिवाळी अंकांना तृतीय क्रमांक हा विभागून दिला जातो. दिवाळी अंक हल्ली डिजिटली निघत आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा या सगळ्या दिवाळी अंकाच्या स्पर्धेच्या मध्ये सामावून घेतलं जावं असं संदीपजींनी सुचवलं आणि म्हणून त्याला अनुषंगून या वर्षापासून म्हणजे या वर्षी जे दिवाळी अंक निघतील 2026 तर तेव्हापासून असे डिजिटल दिवाळी अंकांना सुद्धा पहिल्या क्रमांकाचं 15,000, दुसऱ्या क्रमांकाचं 11,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचं 5,000 अशी 3 पारितोषिकं आपण सुरू करू. तर मराठी साहित्य प्रवाहातील एक वैभवशाली परंपरा असलेल्या दिवाळी अंकांना त्यांच्या योग्यतेनुसार अनुदान मिळावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघाने लवकरच दिवाळी अंकांच्या संपादकांसमवेत एका बैठकीचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले. या बैठकीतील चर्चेनुसार आपण या मागणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार व संबंधितांकडे पाठपुरावा करू. आपल्या दिवाळी अंकांसाठी हे व्हायलाच हवे अशी भावना आमदार ठाकूर यांनी व्यक्त केली. मी संदीपजींचं या सूचनेबद्दल आभार मानतो की आपण एकत्रित्या जी मोहीम चालवत आहोत याच्यामध्ये आपण पुढे आणखीन या संदर्भामध्ये जाण्याची एक संधी या निमित्तानं मिळते. शासनाकडे आपण या संदर्भामधलं असे जे आपण आता सध्याचा एक बेंचमार्क म्हणून 50 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे अशा काही निवडक मंडळींच्याशी आपण तर एखादी ऑनलाईन बैठक आयोजित करून बोलूया आणि त्यानंतर मग त्यानंतर आपण त्यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना भेटू आशिषजींना आणि त्यांच्याकडे आपण हे रिप्रेझेंटेशन देऊ. मला खात्री आहे की नक्की ते आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतील.